चला, तर ईव्हीएस टॉपिक आहे एअर, वॉटर अँड सॉइल. ओके. नॅचरल एन्व्हायरमेंट मधला एक टॉपिक आहे आपलं एअर, वॉटर अँड सॉइल. मीन्स नैसर्गिक परिसर, हवा, पाणी आणि माती. हा जो टॉपिक आहे या टॉपिकला आपल्याला लर्न करायचा आहे आज. चला, सो देर आर three most important natural resources of the nature. Okay, there are three most important pillars. That is, first is air, second is water, and third is soil. Okay, तर निसर्गामध्ये सगळ्यात महत्वाचे संसाधने जर असतील जे निसर्गाकडून मिळालेले आहेत तर ते आहे तुमचं एअर म्हणजेच हवा, वॉटर म्हणजेच पाणी आणि सॉइल म्हणजेच माती. या तिघांबद्दलही आपल्याला शिकायचं आहे. नंबर एक वर आपण शिकतोय हवा. ठीक आहे. आता हवा हवा म्हटलं तर हवेमध्ये काय काय येतं. नंबर फर्स्ट, हवेमध्ये येतंय लॉट्स ऑफ गॅसेस. हवा काय आहे? हवा, एअर इज द मिक्सचर ऑफ लॉट्स ऑफ गॅसेस. ओके. हवा ही काय आहे? तर हवा ही अनेक वायूंचं मिश्रण आहे. हवा काय आहे? अनेक वायूंचं मिश्रण आहे. मग आता हवेमध्ये नुसतं 2-3 गॅसेस असतात का? नाही. ओके. चला, हवेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात. नुसते गॅसेसच असतात का? नाही. काय काय असतं आपण सगळं काही बघूया. ओके. सो हवेमध्ये प्रामुख्याने मुख्य, हवेमध्ये प्रामुख्याने आणि मुख्य जर विचार केला तर काय काय असते? ओके. तर हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन असते. प्रामुख्याने म्हणजे मेन. ओके. त्यानंतर तुमचं ऑक्सिजन असते. त्यानंतर तुमचं कार्बन डायऑक्साईड असते. ओके. नायट्रोजनलाच आपण नत्र म्हणतो, ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतो आणि कार्बन डायऑक्साईड. नुसते हेच असतात का? नाही. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे गोष्टी असतात. ओके. आर्गन आहे, निऑन आहे, हेलियम आहे, अनेक गॅसेस असतात. आर्गन असते, त्याच्यानंतर निऑन असते, त्याच्यानंतर हेलियम असते, त्याच्यानंतर क्रिप्टॉन असते, त्यानंतर मिथेन असते. अनेक सारी गॅसेस असते. याच्या व्यतिरिक्त हवेमध्ये काय काय असते? याच्या व्यतिरिक्त हवेमध्ये वॉटर वेपर असते, म्हणजे पाण्याचे. ओके. तर वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ देखील या ठिकाणी असते. त्याच्या व्यतिरिक्त डस्ट असते. ओके. डस्ट पण असते. म्हणजे सांगण्याचा अर्थ, एअर इज द मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस. इन दॅट मेनली इज नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन डाय ऑक्साईड. समजलं? हवेमध्ये अनेक घटक असतात, त्याच्यातून सगळ्यात महत्वाचे हे घटक दिलेले आहेत. जर तुम्ही विचार केलं तर इन द प्रेझन्स ऑफ एअर नियर अबाउट 78% ऑक्सिजन. लक्षात घ्या, हवेचा जर विचार केला तर 78% हे काय आहे? नायट्रोजन आहे. आता हे एवढं प्रमाण कशासाठी? आता मला सांगा, आपल्याला कशाची गरज असते? आपल्याला गरज आहे ऑक्सिजनची. मग ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? तर ऑक्सिजन जो आहे म्हणजे प्राणवायू जे म्हणतो, जे आपण घेतो, याचं प्रमाण फक्त 21% आहे. समजलं? मग आता राहिले या दोघांचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं, दोघांची बेरीज केली तर किती आले? 99% हेच झाले. मग राहिला तुमचा 1% जे गॅसेस आहे ते इतर आहेत. आर्गॉन आहे, निऑन आहे, त्याच्यानंतर तुमचं हेलियम आहे, मिथॉन आहे, क्रिप्टॉन आहे. हे अदर गॅसेस 1% आहे. समजत आणि काय बोलतोय तर. मग आता क्वेश्चन हा आहे इम्पॉर्टंट की व्हाय द नायट्रोजन आर प्रेझेंट इन अवर एअर or in our system is 78%.
नायट्रोजन 78% का बरं आहे, काय रिझन असू शकते? माणसाला गरज ऑक्सिजनची आहे ना, मग तो तर कमी आहे 21%. समजा तर मी काय बोलत आहे तर 21% पाहिजे, तर मग तो तर कमी आहे. लक्षात ठेवायचं, नेचर इज टोटली डिपेंड ऑफ प्लांट्स. निसर्ग म्हटलं तर वनस्पती आले, आणि वनस्पतीला नायट्रोजनची गरज असते वाढीसाठी. लक्षात ठेवायचं, वनस्पतीची जी वाढ होते, वनस्पतीचं डेव्हलपमेंट होते, त्याच्यासाठी नायट्रोजनची गरज असते. म्हणून एअर मध्ये सगळ्यात जास्त निसर्गाने वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजनचे प्रमाण जास्त ठेवलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे पर्सेंटेज. त्यानंतर इसेन्शियल फॉर अवर लाईफ इज ऑक्सिजन. आपल्या सजीवाला सगळ्यात महत्वाचं काय आहे? ऑक्सिजन. काय आहे? आपल्याला सर्वात महत्वाचं ऑक्सिजन आहे. ओके, कळत आहे का काय बोलतो तर? ओके, मग आता त्याच्यानंतर हवेचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी एक टॉपिक पुन्हा दिलेला आहे की पवनचक्कीतून ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे हवेचा वापर करून जो इन्स्ट्रुमेंट आहे पवनचक्की, त्या पवनचक्कीचा वापर करून काय होते? ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर करून, ऑक्सिजन नाही म्हणजे हवेचा वापर करून जो एक इन्स्ट्रुमेंट असते पवनचक्की, जे उंच ठिकाणी लावली जाते, त्या उंच ठिकाणी ते पवनचक्की समजा फिरली, त्याला वाईंड मिल म्हणतात. तर त्याचे मोठे मोठे पाते असतात, ते पाते जर फिरले तर काय होते? या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होते. आलं लक्षात? एवढं समजलं? आता हवा काय काय करते हेही समजून घ्या. श्वासासाठी हवेची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे प्रत्येक प्राण्यासाठी, प्रत्येक माणसासाठी. एवढं समजलं? त्याच्यानंतर वनस्पतीचं प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते, त्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतं. त्याच्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते वनस्पतीला. आपल्याला शरीरामध्ये कशाची गरज असते? ऑक्सिजनची. आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. वनस्पती काय करतं? वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतं, आपण काय घेतो? ऑक्सिजन घेतो. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड नंतर गॅसेस सोडतो. जी वनस्पती असते ती हवेच्या स्वरूपामध्ये काय घेतं? कार्बन डायऑक्साईड घेतं. म्हणजे आपण जे सोडतो ते वनस्पती घेतं. म्हणून म्हटलेलं आहे की मनुष्य आणि वनस्पती एकमेकांवर डिपेंड आहे. आलं लक्षात? एवढं समजलं? त्याच्यानंतर एअर काय करते? एअर हे काय करते? पृथ्वीवरील टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवते. समजलं? मनुष्याला जगण्यासाठी, पृथ्वीवर सजीवांना जगण्यासाठी हवा काय करते? टेम्परेचर मेंटेन ठेवत असते. एवढं समजलं मी काय म्हणत आहे तर? ठीक आहे, मग आता हवा म्हटलं तर हवेमध्ये आता काय होते? कधी कधी जसं आता आपल्याकडे 78% नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे 21% ऑक्सिजन आहे. हे पर्सेंटेज आहे. पण कधी कधी काही हार्मफुल गॅसेस, कधी कधी हार्मफुल काही कंटेन असते जे एअरमध्ये मिक्स होते. एअरमध्ये मिक्स झालं की यांचा जो बॅलन्स आहे हा बिघडतो, हा कमी जास्त होऊ शकतो, किंवा अदर गॅसेस जास्त होऊ शकतात, पर्सेंटेज वाढतात, जे हार्मफुल राहू शकतात मानवांसाठी. तेव्हा याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. काय म्हणतो? एअर पोल्युशन म्हणजे काय? हवा प्रदूषण म्हणतो. समजलं? आलं लक्षात? अशा पद्धतीने हवेबद्दल आपण काही शॉर्ट गोष्टी या ठिकाणी शिकलो. दुसरं आहे आपल्याकडे वॉटर. दुसरं काय आपल्याकडे? वॉटर. आता पाणी हा एक पुन्हा मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस आहे. समजलं? पाणी देखील काय आहे? एक नॅचरल रिसोर्सेस आहे. ठीक आहे, आता पाण्याबद्दल आपल्याला काय काय शिकायचं आहे? लक्षात घ्या. वॉटर मेन सोर्सेस इज रेन. सगळ्यात महत्वाचं, पाणी जर मिळत असेल तर पावसाच्या स्वरूपात मिळते किंवा पावसामधून मिळत असते. काही काही लोकांना वाटतं की नदीतून, नाल्यातून किंवा बोरवेल मधून किंवा समुद्रामधून हे मोठं सोर्सेस आहे पाण्याचं. पण लक्षात ठेवायचं, पाण्याचं मेन सोर्सेस काय आहे? पाऊस आहे. सगळ्यात जास्त लोकांना जर जास्तीत जास्त पाणी जर मिळत असेल तर कुठून मिळते? पावसाच्या रूपाने मिळत असते. लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त द वॉटर गेट्स बिकम्स ग्राउंड वॉटर फॉर वेल्स अँड बोरवेल.
आता भूजल, ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल. भूजल समजते, एक जमीन आहे, त्या जमिनीच्या आतमध्ये ही जशी जमीन झाली हिला जमीन म्हणूया आपण. जमिनीच्या खाली काय आहे, माती गोटे आहेत, आणि जसं जसं तुम्ही खाली जाल, खाली दगडांचे थर मोठे मोठे आहेत. समजलं? हे काय काढलंय, दगड काढले मोठे मोठे, ठीक आहे, हे लेअर काढले. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं खाली काय होतं, जो पाणी या ठिकाणी आतमध्ये जातो, झिरपतो आणि इथं स्टोअर होतो. ठीक आहे, हा जो पाणी आहे याला ग्राउंड वॉटर म्हणतो. ठीक आहे, जमिनीच्या खाली असणाऱ्या पाण्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. आणि हा जो ग्राउंड वॉटर असतो, हा ग्राउंड वॉटर आपल्याला काय करायचंय, आपण आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करतो, विहीर, बोरवेल याचा वापर करून आपण काय करतो, त्याला काढत असतो. त्याच्यानंतर वॉटर इज लाईफ, पाण्यालाच आपण जीवन म्हणतो. बिकॉज नो एनीबडी आर लिव्हिंग विदाउट ऑफ वॉटर. कोणीच असं व्यक्ती नाही की जो पाण्याशिवाय राहू शकत नाही. पिण्यासाठी तर लागतं, अनेक गोष्टीसाठी पाणी पण लागतं. आपल्या घरी जर 2 दिवस पाणीचे नळ आले नसतील, पाणी मिळालं नसेल, तर आपल्याला त्रास होतो. सांगण्याचा अर्थ, वॉटर इज अ लाईफ, पाण्यालाच काय म्हटलेलं आहे, जीवन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे लक्षात असायला पाहिजे तुम्हाला की टोटल जो तुमचा पार्ट आहे पृथ्वीचा, या टोटल पार्ट पैकी 71% वॉटर ऑक्युपाइड, 71% पार्ट ऑक्युपाइड बाय वॉटर. समजलं? 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 71% भाग कशाने व्यापलेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. एकूण भागापैकी पृथ्वीमध्ये 71% पाणी आहे आणि 29% काय आहे, जमीन आहे. म्हणजे याचा अर्थ असं की जमीन कमी आहे, पाणी जास्त आहे. फ्युचर मध्ये समजा जर पाणी जरी आलं आपल्या जमिनीवर, तर जमीन पूर्ण बुडू शकते, डुबू शकते, एवढं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. मग आता या 71%चा जर विचार केला, तर 97% जो पाणी आहे, 97% जो पाणी आहे हा समुद्रातला आहे. कुठला आहे, आणि हे खारे आहे. समुद्रातलं पाणी आहे आणि ते कसे खारे आहे, ते आपण पिऊ शकत नाही. 97%. ओके, समजत मी काय बोलतो तर. आणि उरलेलं जे काही पाणी आहे, जसं उदाहरणामध्ये 97, उदाहरणामधलं जे एवढं पकडूया, 2.7%, 2.7% जो वॉटर आहे तो कशामध्ये आहे, बर्फाच्या स्वरूपामध्ये. बर्फाच्या रूपात आहे. त्याच्यानंतर वाफेमध्ये आहे. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर आहे. ठीक आहे, ग्राउंड वॉटर नाही, बर्फाच्या स्वरूपामध्ये किंवा वाफेच्या स्वरूपामध्ये. मग राहिलं किती, मग राहिलं तुमचं, हे झालं तुमचं 99.7. हे टोटल पाणी झालं, हे आपल्यासाठी वेस्ट आहे, कामाचं नाही. वेस्ट, वेस्ट म्हणजे नेचर, आपल्याला इनडायरेक्टली कामाचं आहे पण डायरेक्टली पोटॅबल नाही, पिण्यासाठी नाही आहे. मग राहिलं किती, 0.03%. 0.03 नाही, 0.3%. 100 मधून जर आपण 99.7 मायनस केलं, 0.3%. तर 0.3% पाणी हा फक्त पिण्यायोग्य आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण म्हणतो की पाण्याची काळजी घ्या, पाण्याचे रक्षण करा, पाण्याला जपा, पाण्याला फेकू नका. पाण्याचे जर आपण विचार केला, 100% पाण्यामधून फक्त 0.3% पाणी हा आपल्याला पिण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, काय बोलतो तर, ठीक आहे. आणि हा पाणी गोड्या स्वरूपामध्ये आहे, जो आपण तलावातून, नदीतून मिळवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पाणी हा आपल्याला 3 रूपामध्ये मिळतं. ठीक आहे, पाणी हा आपल्याला 3 रूपात मिळतं, द्रव, वायू आणि स्थायू. स्थायू म्हणजे बर्फ, वायू म्हणजे गॅस, आणि पाणी जे आपण आता वापरतो लिक्विड फॉर्म. पाण्याचा रेणुसूत्र आहे H2O. H2O म्हणजे पाणी, लक्षात ठेवायचं. रेणुसूत्र काय आहे, H2O आहे. त्याच्यानंतर पाणी हा युनिव्हर्सल सोलवंट आहे. काय आहे, युनिव्हर्सल
सोलवंट आहे, त्याला म्हणतात वैश्विक द्रावक. वैश्विक द्रावक, पाणी हा वैश्विक द्रावक आहे. वैश्विक म्हणजे काय, युनिव्हर्सल. युनिव्हर्सल सोलवंट. समजा मी काय बोलत आहे तर हा युनिव्हर्सल सोलवंट आहे. का बरं युनिव्हर्सल सोलवंट आहे? याला पाण्याला युनिव्हर्सल सोलवंट का म्हणतात, वैश्विक द्रावक का म्हणतात? कारण पाण्यामध्ये सगळेच मॅक्झिमम पदार्थ विरघळतात. मॅक्झिमम पदार्थ विरघळतात. विरघळतात. पाण्यामध्ये मॅक्झिमम पदार्थ विरघळतात, म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सोलवंट असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की पाणी खराब झालं, पाणी शिळं झालं, पाण्याला कधीही, पाणी हा शुद्ध असतो. जेव्हा पाणी निर्माण होतं किंवा पाणी जो वरून पडतो तेव्हा शुद्ध असतो. सगळ्यात प्युअर वॉटर जर म्हटलं तर पावसाचं पाणी. जो डायरेक्ट पडत आहे जमिनीवर तर प्युअर वॉटर आहे. ठीक आहे. परंतु जमिनीवर जेव्हा येतो, पडतो, तेव्हा त्याच्यात अनेक गोष्टी मिक्स होतात. तेव्हा आपण त्या पाण्याला रंग येतो, पाण्याला चव येतं, पाण्यामध्ये कंटेन मिसळतात, पाण्याला वास येतो. हे कशामुळे येते? बाकीच्या गोष्टीमुळे. पण पाण्याला स्वतःच रंग नाही, चव नाही, समजलं, आणि गंधही नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, पाण्याला स्वतःचा रंगही नसतो, स्वतःच चवही नसतो, आणि स्वतःच वासही नसतो. पाणी हा एकदम प्युअर आहे स्वतः. त्याच्यामध्ये काही मिक्स झालं तर तो रंग बदलतो, त्याच्यामध्ये काही मिक्स झालं तर ते चव येतं, त्याच्यामध्ये जर काही मिक्स कमी जास्त झालं तर त्याचा वास येतो. समजलं? नाही तर पाणी हा शुद्ध आहे, प्युअर आहे. एवढ्या गोष्टी समजलं पाण्याबद्दलचे. पाण्याचा उपयोग शरीरासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, अनेक गोष्टीसाठी पाण्याचा आपण काय करतो, उपयोग करतो. जसं आपल्याला एअर पोल्युशन होते तसंच पाण्यामध्ये जर काही कंटेंट मिसळलं तर वॉटर पोल्युशन पण होते. ओके, चला. त्यानंतरचा पार्ट आहे आपला सॉइल. मी थोड्या डिटेल मध्ये सांगतोय कारण की तुमचं हे जे बुक्स मध्ये आहे ते अतिशय शॉर्ट मध्ये आहे. ओके, कळतं मी काय बोलतोय तर? चला, त्यानंतरचा पार्ट आहे आपला सॉइल. ओके, आता सॉइल म्हणजे काय? माती. माती आपण कशी बनते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, नदीची डाळ, नदी काय काय वाहून आणते आणि कशा पद्धतीची माती बनते. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं, सॉइल इज अ मिक्सर ऑफ सँड, रॉक्स अँड मड. माती ही वाळू, खडक आणि गाळ यांचे मिश्रण आहे. कसं कसं येते आपण याच्या मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा बघून घ्यायचं. त्याच्यानंतर मातीमध्ये पुन्हा काय असतं माहिती आहे? ह्युमस क्रिएटर्स फर्टाईल सॉइल. अवशेषांमुळे मृदा सुपीक होते. आता मातीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही जर ठेवली तर ते कुजतं. जसे शरीर असेल, पालापाचोळा असेल, कोणती पण गोष्ट असेल, झाडांची पाने असतील, हे कुजतं. आणि कुजल्यामुळे काय होते? मृदा सुपीक होते. सुपीक म्हणजे काय? फर्टाईल. म्हणजे जे पिकांसाठी जे युजफुल असते त्याला फर्टाईल सॉइल म्हणतो. ती माती ही सुपीक असते. सुपीक समजते ना? सु म्हणजे चांगलं, पीक म्हणजे सुपीक. सु म्हणजे चांगलं. चांगलं पीक निर्माण येण्यासाठी जी माती असते त्याला सुपीक म्हणते. समजलं? आलं लक्षात? आता त्याच्यानंतर यूज फॉर फार्मिंग अँड ऑब्जेक्ट. शेती आणि वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. मातीचा जर विचार केला आपण तर 45% जे माती आहे ही खडकांपासून बनते. लक्षात ठेवा, 45% माती कुणापासून बनते? खडकांपासून बनते. खडक समजते, गोट्यांपासून बनते. खडकांपासून एकामेकाला घासले जातात. घासल्यानंतर छोटे छोटे नदीमध्ये लहान 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 होत जातं आणि मग त्याच्यापासून माती बनते. ठीक आहे, आलं लक्षात? कळतंय? चला, त्याच्यानंतर मातीचे अनेक प्रकार आहेत. काळी माती, जांभळी माती, तांबडी माती, गाळाची माती. मातीचे पण अनेक प्रकार पडतात. त्या त्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी जशी जशी माती मिळते तशी तशी त्याचे काय पडतात? प्रकार पडतात. समजा त्यांनी काय बोलतात तर काळी माती, ठीक आहे, जांभळी माती, तांबडी माती, गाळाची माती. ओके, त्याच्यानंतर शेती अनेक उपयोगामध्ये मातीचा उपयोग होतो. शेतीसाठी होतो, घर बनवण्यासाठी होतो, वनस्पतीला पोषक तत्व मिळवण्यासाठी मातीचा वापर होतो. ओके,
आता ज्या पद्धतीने आपण वॉटर पोल्युशन बघितला, ज्या पद्धतीने आपण एअर पोल्युशन बघितला, त्याच पद्धतीने सॉइल पोल्युशन पण होते. काय होते? सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन म्हणजे काय? मातीमध्ये एखादा घटक जर मिसळला आणि त्याची जर सुपीकता कमी झाली तर त्याला आपण सॉइल पोल्युशन म्हणतो. ओके. त्याच्यानंतर सॉइल इरोजन एक हा एक कन्सेप्ट आहे. सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे काय? सॉइल इरोजन म्हणजे याला म्हणतात जमिनीची धूप. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. जमिनीची धूप. जमिनीची धूप म्हणजे काय? तर जमीन उघडी पडणे. जमिनीची धूप म्हणजे काय? जमीन उघडी पडणे. उघडी पडणे समजते? जमिनीची धूप म्हणजे जमीन उघडी पडणे. जमीन उघडी पडणे म्हणजे काय? तर माती वाहून जाणे. माती वाहून जाणे. आता माती वाहून जाते कशाने? झाडं नसतील तर माती वाहून जाते. जोराचा पाऊस आला तर माती वाहून जाते. लक्षात ठेवायचं, मातीचा थर बनायला लाखो वर्ष लागतात, हजारो वर्ष लागतात. 0.5 मातीचा थर जर बनवायचा असेल, स्केल घ्या. स्केल, तुमची ही जी स्केल असते, या स्केल मध्ये इथपासून 0 हे 5 आणि हा 1 असं असतं ना. 1 इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर होते. इथून इथपर्यंत 0.5. 0.5 मातीचा एक थर बनायला हजारो वर्ष लागतात आणि जो नेचर बनवतो, तुम्ही नाही बनवत. परंतु जमीन माती वाहून जायला क्षणामध्ये माती वाहून जाते. म्हणून म्हटलेलं आहे की काय करा? झाडे लावा, झाडे जगवा. झाडे जर लागले तर झाड काय करते? मातीला पकडून ठेवते. झाडांची मुळ काय करते? मातीला पकडून ठेवते. त्याच्यामुळे माती वाहून जात नाही. म्हणून झाडं लावणं खूप गरजेचं आहे. ओके. चला, आता सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं वॉटर सायकल. ठीक आहे. जलचक्र. या जलचक्रामुळे पूर्ण सजीव सृष्टी जिवंत आहे. आपण जे म्हटलं होतं की 71% वॉटर जे आहे ते समुद्रामध्ये आहे. तर समुद्राचं काम नाही आहे का? मग विना कामाचं आहे का समुद्र? नाही. नेचरने सगळ्या व्यवस्था बरोबर केलेल्या आहे. त्या समुद्रातला जो पाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर ह्या जो पाणी आहे या पाण्याचं काय होते? इव्हॅपोरेशन होते. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे काय? एखाद्या पाण्याला जर आपण ताप दिलं, म्हणजे त्याला गरम केलं, तर तो वाफेमध्ये वाफ होते त्याची आणि वर उडतं. त्याला म्हणतात इव्हॅपोरेशन. लक्षात? सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे याला इव्हॅपोरेशन असे म्हणतात. ठीक आहे. आता इव्हॅपोरेशन झालं की हा पाणी वर वर जातो. जसं जसं गॅस झाली, हलकी झाली, तशी 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 वर वर जाते. जसं जसं वर जातो तसं तसं मी तुम्हाला सांगितलं की तापमान कमी 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 होत जातो. एअरची लेअर कमी 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 होत जातं. ठीक आहे. तापमान पण कमी 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 होत जातं. जसं जसं तापमान कमी कमी होत जातं, जसं जसं वर गेल्यावर तुम्हाला थंड वाटत जाते. जसं जसं ही गॅस थंडी झाली की काय होते? या गॅसापासून काय बनतं? ढग बनतात. वाफेचे ढग तयार होतात. त्याला सांद्री भवन म्हणतात. हे सांद्री भवन तुम्ही तुमच्या घरी पण बघू शकता. जसं आता तुम्ही स्वयंपाक करता. ठीक आहे. स्वयंपाक करतात. लक्ष द्या मी काय सांगतो तो. स्वयंपाक करतात. हा, इथे आग लागलेली आहे. ठीक आहे. इथे काहीतरी भाजी वगैरे काहीतरी तुम्ही मांडलं. मग काही वेळाने बघा, इथे बाष्पीभवन होते. इथं जे पाणी असते ते वाफेच्या स्वरूपामध्ये निघते. याला आपण म्हणतो बाष्पीभवन. ही झाली वाफ, पाण्यापासून वाफ. मग दुसरं एक्झाम्पल काय करतो आपण? आपण काय करतो? याच्यावर झाकून ठेवतो. याला एखादी झाकणी वगैरे जी असेल याला आपण प्लेटने झाकतो शिजत पर्यंत. झाकल्यानंतर काही वेळाने आपण ही झाकणी काय करतो? बाहेर काढतो. झाकणी जेव्हा बाहेर काढतो तेव्हा बघा या झाकणाला टिंब 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 पाणी लागलेलं असतं. याला म्हणतात कंडेन्सेशन. म्हणजे काही वेळाने वाफ थंड झाली की त्याचं पाणी बनतं, त्याचे ढग बनतात. इव्हापोरेशन. म्हणजे पाणी थंड झाल्यावर वाफेपासून पुन्हा पाणी बनतं, त्याला कंडेन्सेशन म्हणतात. सांद्री भवन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे सांद्री भवन झालं की मग ढग काय होतात? भारी होतात. भारी समजते? भारी झाले की एकमेकाला आदळले जातात किंवा मग पर्वतांना आदळले जातात मोठ्या मोठ्या, आणि मग तो पाऊस पडतो. ओके. आले का लक्षात? ढग पर्वतांना अडतात आणि पाऊस पडतो. सिंपल आहे. ठीक आहे. आता पाऊस पडला की पावसाचं पाणी काय होतं? पुन्हा डोंगरावरून नद्यांमध्ये येतं, नद्यांमधून पुन्हा समुद्रामध्ये जातं. हा? मग हा पाणी पुन्हा काय होतं? कलेक्ट होतो. हा जो पावसाचं पाणी होतं, हा पावसाचं पाणी जमा होतो. ओके. आणि तो पावसाचं पाणी जो जमा होतो तो शेवटी पुन्हा समुद्राला येऊन मिळतो, नद्यांमध्ये राहतो.
मग नद्यांमधलं पाणी, समुद्रातलं पाणी पुन्हा काय होतं, इव्हॅपोरेशन. म्हणजे सांगण्याचा अर्थ ही जी गोष्ट आहे जलचक्र ही सतत होत राहते न चुकता. हे निसर्गाचा नियम आहे. समजत आहे? पाऊस पडणे, पाणी जमा राहणे, पाणी स्टोअर करणे, पाण्यापासून पुन्हा इव्हॅपोरेशन होणे, पुन्हा ढगांची निर्मिती होणे, पुन्हा पाऊस पडणे, पुन्हा इव्हॅपोरेशन होणे, पुन्हा ढगांची निर्मिती होणे, पुन्हा पाऊस पडणे. ही जी सायकल आहे यालाच म्हणतात वॉटर सायकल. ठीक आहे? वॉटर सायकल हे तुम्ही खूप जुन्या पद्धतीपासून शिकत आलेले आहात. कळत आहे? ठीक आहे. हा एवढा छोटासा पाठ तुम्हाला तुमच्या बुक्स मध्ये दिलेला आहे. याच्यावरती आपण सध्या आता थोडे MCQ भरण्याचा प्रयत्न करूया. चला, पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. फर्स्ट क्वेश्चन इज हियर. Which gas in the air is essential for every living thing or all living beings? सर्व सजीवांसाठी सगळ्यात महत्वाची गॅस कोणती किंवा वायू कोणता? कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतीसाठी आहे, नायट्रोजन हा वनस्पतीसाठी आहे, आपल्यासाठी कुणाच्या सजीवांसाठी ऑक्सिजन खूप गरजेचा. ठीक आहे? म्हणजे तुमचं उत्तर येतं या ठिकाणी. व्हॉट कॅन बी जनरेटेड युझिंग वाईल्ड? वाऱ्यामुळे कशाची निर्मिती होती? आपला शब्द गेलेला आहे. वाऱ्यामुळे कशाची निर्मिती होती? वायूची स्ट्रीम्स म्हणजे झरे ओढे नाही, मातीची आपली निर्मिती होते एनर्जीची. म्हणजेच एनर्जी मिळते या ठिकाणी. इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वाऱ्याचा उपयोग होतो. ठीक आहे? व्हॉट कॉजेस द ब्लेड्स ऑफ वाइंडमिल टू टर्न? पवनचक्कीची ज्या पात्या असतात ते कशामुळे फिरतात? कशासाठी आपण पवनचक्कीची निर्मिती करतो तर पवनचक्की टाकतो? पवनचक्की हे कधी उंचावर ठेवलं जातं. ठीक आहे? अशा पद्धतीचं नसते का खूप उंचावर पहाड्यांवर हे असं 3 पात्यांचं हे असतं, 3 पात्यांची पवनचक्की असते, गोल 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 फिरत राहतात. आता हे का बरं फिरतात? ते कशामुळे फिरतात? हे हवेमुळे फिरतात, वाऱ्यामुळे फिरतात. वारा आला की ते फिरत जातात. ओके? आणि त्या फिरल्यामुळे काय होतं? एनर्जी क्रिएट होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. हे इलेक्ट्रिसिटी काय होतं? एका बॉक्स मध्ये स्टोअर केली जाते आणि मग वापरली जाते. लक्षात, इथं मोटर लावलेली असते, मोटर फिरत जातं आणि फिरलं की इलेक्ट्रिसिटी क्रिएट होतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ, ठीक आहे, की पवनचक्की ही वाऱ्यामुळे फिरतं आणि इलेक्ट्रिसिटी निर्माण करतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ पहिला उत्तर सी, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं ए. चला, क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गिफ्ट ऑफ नेचर? निसर्गाने दिलेली देणगी कोणती आहे? निसर्गाने, माणसाने नाही, निसर्गाने. डॅम हे मानव निर्मित आहे, बोरवेल माणसाने तयारी केली आहे, घर माणसाने तयार केलं आहे. निसर्गाने काय दिलं? पाणी दिलंय आपल्याला. ओके? फ्री ऑफ कास्ट मध्ये. तरी दिलेल्या गोष्टीला, पाण्याला आपण H2O म्हणतो. ठीक आहे? त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट पेअर ऑफ अ नॅचरल कंपोनंट? निसर्गा निर्मित पदार्थांची इथं जोडी विचारलेली आहे. नेचरने तयार केलेल्या जोड्या कोणत्या आहेत? पहिला आहे पुढीलपैकी नैसर्गिक घटकांची योग्य जोडी कोणती आहे? पहिला आहे नदी आणि धरण, रिव्हर अँड डॅम. तर नदी, ठीक आहे, नदी निसर्गाने बनवलेली आहे, परंतु धरण हे माणसानं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे हा कॅन्सर. दुसरा आहे डॅम अँड टँक. धरण पण माणसाने बनवलेलं आहे आणि टँक पण मनुष्य बनवतो आणि पाणी जमा करून ठेवतो, हे मनुष्य निर्मित आहे. त्याच्यानंतर आहे रिव्हर अँड स्प्रिंग. नदी आणि झरा. नदी निसर्गाने बनवलेली आहे, झरे पण निसर्ग तयार करतो, आपल्याला करण्याची गरज नाही. झरे म्हणजे काय? जे पाणी जमिनीमध्ये साचलेले आहे. ठीक आहे? याचं उदाहरणामध्ये सांगतो तुम्हाला. जसं ही जमीन आहे, बघायची जमीन आहे, जमिनीच्या खाली खूप सारं पाणी साचलेलं आहे. हा साचलेलं पाणी कशाच्या तरी माध्यमातून जमिनीच्या वर येतं, बाहेर निघतं. जनरली झरे हे कुठून निघतात? उंच उंच पहाड्यांवरून निघतात. पहाड्यांमधून झरे निघतात. पहाड्यांमधून का निघते? कारण की तो पाणी साचलेला असतो, तो पाणी कोणत्या तरी रूपाने बाहेर निघतो. जिथं गॅप मिळतं, जिथं जागा मिळतं, मग ते पाणी बाहेर निघतं. कारण की पाण्याचा फ्लो कसा असते? हाय टू लो, वरून खाली असते.
तर म्हणून तो वरून पाणी काय पडतं, झरे पाणी बाहेर निघतं, खालच्या बाजूला निघतं. ठीक आहे. म्हणून झरे जे आहे ते नॅचरली आहे, निसर्ग निर्मित आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी तुमचं येणार नदी आणि झरा. आणि जलाशय आणि रिझर्व्हर म्हणजे स्प्रिंग आणि रिझर्व्हर म्हणजे जलाशय. जलाशय पण मनुष्य तयार करतो, त्याच्यामुळे हा पण कॅन्सर. तुमचं उत्तर येतं या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिटरमाइंड बाय द साईज अँड प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स इन द सॉइल. मातीच्या कणांच्या आकारानुसार व प्रमाणानुसार मातीचा काय ठरतो. म्हणजे मातीमधलं एखादी गोष्ट कमी झाली, जास्त झाली, ठीक आहे, मातीचा आकार आणि त्याचं प्रमाण याच्यावरून काय ठरतं. याच्यावरून रंग ठरते का, नाही. याच्यावरून सुपीकपणा ठरते का, हो सुपीकपणा ठरते, मान्य आहे, सुपीकपणा येऊ शकते. टेक्स्चर ठरते का, हो. याला म्हणतात स्पोट. आता तुमच्यासाठी नवीन असेल, ठीक आहे. मॉइश्चर म्हणजे ओलावा. तर जर कणांचा आकार जर कमी जास्त झाला तर जमिनीचा पोत ठरतो. पोत म्हणजे काय, पोत म्हणजे लेयर असं समजा. सुपीकपणा काय, जमिनीमध्ये ज्या गोष्टी चांगल्या असतील तर ते सुपीकपणा असते. परंतु इथं काय म्हटलेलं, काय ठरते, साईज आणि प्रपोर्शन वरून काय ठरते. जमिनीमध्ये चांगल्या गोष्टी असेल, चांगला आकार असेल, चांगला प्रमाण असेल तर जमीन सुपीक राहते. परंतु त्याला इथं लक्षात घ्यायचं, टेक्स्चर म्हणतात, पोत. पोत म्हणजे थर. ठीक आहे. मातीच्या आकारावरून आणि त्याच्या प्रमाणावरून. आकार म्हणजे मातीचा आकार कसा आहे, प्रमाण म्हणजे माती आहे नाही आहे, जास्त आहे कमी आहे, याच्यावरून पोत ठरते. हा प्रश्न बघा, थोडस तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. ठीक आहे. पोतचा अर्थ तुम्हाला गेलेला नाही, तर हे समजून घ्या. ठीक आहे. पोत म्हणजे या ठिकाणी तुमचं सी आणि बी. ठीक आहे. व्हॉट इज द डिटरमाइंड बाय द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल सॉइल. जमिनीवर वनस्पती आणि प्राणी यांचे जे अवशेष असतात, वनस्पती असो, प्राणी असो, पालापाचोळा असो, मृत शरीर असो, कीटक असो, हे समजा मरण पावले तर हे काय होते, जमिनीमध्ये मिक्स होते. जमिनीतले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जमिनीतले जीव असतात, त्यांना काय करतात, खाऊन घेतात आणि जमिनीमध्ये मिक्स करतात. जमिनीमध्ये मिक्स झालं की याच्यावर काय होतं म्हणतं, काय ठरतं. ठीक आहे. माती लक्षात घ्यायचं, मागचा क्वेश्चन या क्वेश्चन काय फरक आहे. त्या ठिकाणी मातीच्या आकारावरून आणि साईज वरून पोत ठरतो. पोत म्हणजे एक थर ठरतो त्याचा. परंतु वनस्पतीचं किंवा मनुष्याचं जे रिमेन्स असते, वेस्ट असते, वेस्ट समजते, जे काही मनुष्य बाहेर टाकतो, वेस्टेज असेल, खत म्हणतो ना आपण, खत वगैरे बघा, प्राण्यांच्या विष्ठेपासून मनुष्याच्या विष्ठेपासून खत वगैरे बनतो. ते जे प्राणी किंवा वनस्पतीचं जे काही वेस्ट आहे, रिमेन्स, अवशेष, याला म्हणतात रिमेन्स वेस्ट. याच्यावरून मातीचं काय बनतं, त्या मातीचं काय ठरतं, याच्यावरून मातीची सुपीकता ठरते. हे दोन प्रश्न बघा, थोडं कन्फ्युजन आहे. प्लांट आणि अॅनिमलचा जो रिमेन्स आहे याच्यावरून सुपीकता, आणि मातीचे प्रमाण किंवा मातीचं साईज याच्यावरून काय ठरते, पोत ठरते, थर. ठीक आहे. दोन गोष्टी समजून घ्यायच्या. इथं उत्तर येते सुपीकता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅनमेड वॉटर रिसोर्सेस. मानवाने तयार केलेलं जलसाठा कोणता. तलाव मनुष्य तयार करतो, नाही. झरा मनुष्य तयार करतो, नाही. नदी मनुष्य तयार करतो, नाही. डॅम तयार करतो, बरोबर. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॅचरल वॉटर रिसोर्सेस. पुढीलपैकी नैसर्गिक जलस्रोत कोणते. धरण आहे, नैसर्गिक म्हणते. धरण नाही, मनुष्य तयार करतो. हौद मनुष्य तयार करतो. झरा निसर्ग तयार करतो. पाण्याची टाकी, उत्तर येते तुमचं या ठिकाणी सी डी बी, सी डी बी. ओके. चला, क्वेश्चन नंबर 10 आहे तुमच्याकडे, बघा काय म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. कोणतं वाक्य बरोबर आहे म्हणते. ठीक आहे. पहिला वाक्य, सॉइल अँड फर्टाईल सॉइल आर एक्झॅक्टली द सेम. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पहिला काय रे, सॉइल अँड फर्टाईल सॉइल आर एक्झॅक्टली सेम. इथं मराठीत थोडं वेगळं दिलंय, माती म्हणजे मृदा आहे असं टाकलेलं आहे. ठीक आहे. दुसरं, सॉइल टेक्स्चर डिपेंड ऑन द पार्टिकल ऑफ साईज. बघा,
फक्त माती म्हणजे मृदा होय. ठीक आहे, याचा अर्थ बघा इथे समजला, माती म्हणजे मृदा. मृदा म्हणजे माती होते, लक्षात घ्या. मृदा आणि माती, माती म्हणजेच मृदा होय. ठीक आहे. दुसरं, मातीतील कणांच्या, मातीचा पोत ठरवतो. म्हणजे आता समजलं, याच्या अगोदरचा प्रश्न गेला आपला, मातीचा पोत, साईज, आकार. ठीक आहे. मातीचे जे कण आहेत त्याच्यावरून मातीचा पोत ठरतो म्हणते. तिसरा, सॉइल टेक्स्चर डिपेंड अपॉन पार्टिकल साइज झाला. फर्टाईल सॉइल इज अ, फर्टाईल सॉइल इज अ, लिहिण्यात बरोबर आलेलं नाहीये, अर्धवटच वाक्य आहे. ठीक आहे, बघा इकडं. शेतीसाठी मृदेचा उपयोग केला जातो, जर विविध वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. चला, आता इथे 3 वाक्य दिलेले आहेत. पहिला वाक्य, माती म्हणजे मृदा. दुसरे वाक्य, मातीच्या कणांपासून पोत ठरते. तिसरा वाक्य, शेतीसाठी किंवा वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. याच्यातून कोणते वाक्य बरोबर आहे? पहिला वाक्य जो आहे तुमचा, दुसरा वाक्य 100% बरोबर आहे, मातीच्या कणापासून पोत ठरतो, आपण मगाशी बघितलं. आणि तिसरा पण वाक्य बरोबर आहे की वस्तू बनवण्यासाठी किंवा मातीचा वापर केला जातो. म्हणजे दुसरा आणि तिसरा बरोबर आहे 100%. त्याला पहिला प्रश्न, माती म्हणजे मृदा होय का? ठीक आहे. आता माती आणि मृदामध्ये काय शब्द आहे? दोघांमध्ये एकच शब्द आहे, फरक एकच आहे. मृदा म्हणजे ज्याला आपण सुपीक माती म्हणतो, फर्टाईल साईड. आणि माती म्हणजे जनरल माती, लक्षात ठेवायचं. हा एक फरक स्पष्ट करून घ्या. माती म्हणजे जनरल माती, जे तुम्हाला जिकडे कुठं दिसते, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे तुम्हाला माहित नसेल तर त्याला आपण जनरल माती म्हणतो. परंतु मृदा म्हटलं तर ते सुपीक, ज्याच्यामध्ये पिकं येतात, ज्याच्यामध्ये फर्टाईल सॉइल असते, म्हणजे ज्याच्यामध्ये अवशेष असतात, चांगले घटक असतात, त्याला मृदा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपलं 2 आणि 3 जो सेंटेन्स आहे हा अगदी बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं. त्याच्यानंतर, विच गॅस इज नॉट मेन्शन ॲज अ मेन कंपोनंट ऑफ एअर. हवेचा मुख्य घटक म्हणून कोणत्या वायूचा उल्लेख नाही? हवेचा कोणता घटक म्हणून मुख्य वायूचा उल्लेख नाही? समजून घ्या प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. आपण बघितलं, नायट्रोजन वातावरणामध्ये किती टक्के आहे? बघितलं ना, जास्त पर्सेंटेज आहे. ठीक आहे, 80च्या वर. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, याची गरज आहे, हे वनस्पतीच्या वाढीसाठी गरजेचं आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीला अन्न निर्माण करण्यासाठी गरज आहे. ऑक्सिजन जो आहे प्राणवायू, तो आपल्या कामाचा आहे, म्हणजे महत्वाचंच आहे ना. पण हायड्रोजन आपल्या फारसं कामाचं नाहीये, म्हणून उत्तर येणार हायड्रोजन. ठीक आहे, काय ना, हायड्रोजन. त्याच्यानंतर, what components make up natural resources when used in daily life? दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास कोणत्या घटकांना नैसर्गिक संसाधने म्हणतात? म्हणजे नैसर्गिक संसाधने कोणती आहेत म्हणते. पहिला, प्लास्टिक आहे, नाही. इमारती आहेत, बिल्डिंग्स, नाही. वॉटर, एअर, सॉइल आहे की व्हेकल्स आहे? नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत? एअर, वॉटर अँड सॉइल. मीन्स आन्सर इज बी, आन्सर इज बी, आन्सर इज बी. डी बी डी बी हा उत्तर पाहिजे तुमचं. ओके, चलो, क्वेश्चन नंबर 13. ओके, what is the process called when the sun's heat turns open water into vapor? वेपरची स्पेलिंग चुकली. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याची वाफ होणे याला आपण काय म्हणतो? आठवते काय म्हणतो आपण? आपण म्हणतो याला इव्हापोरेशन, बाष्पीभवन. समुद्रातल्या पाण्याला जर उष्णता मिळाली तर पाण्याचं काय होतं? वाफ होते, याला म्हणतात इव्हापोरेशन. सांद्रीभवन नाही, पाऊस नाही, फ्रीजिंग नाही. त्याच्यानंतर, व्हॉट हॅपन टू द वॉटर वेपर वेन इट गोज हाय अप इन द स्काय? आता हे पाण्याची वाफ जी आहे ती आकाशामध्ये उंच गेली तर तिचं काय होते? पाण्याच्या वाफेचं उंच गेल्यावर काय होते? तिची माती बनते? नाही. इट बिकम्स अ वाईन, तिचा वारा होतो? नाही. इट बिकम्स अ क्लाउड, तिचे ढग होतात? बरोबर. किती नाहीशी होते? इट इज डिसअपियर. डिसअपियर म्हणजे दिसेनाशी होते. तर
वाफ ही जी आहे वर गेली हळूहळू की वरचं वातावरण थंड असते. थंड झालं की कंडेन्सेशन प्रोसेस होते. कंडेन्सेशन प्रोसेसमुळे हे जे कण असतात पाण्याचे जेवढे एकत्र येतात आणि एकत्र आले की मग काय होतात, मोठ्या मोठ्या ढगाची निर्मिती होते. ओके. थर्ड, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ कोल्ड एअर टर्निंग वॉटर वेपर इंटू क्लाउड स्टार्ट. उंच वरील थंड हवेमुळे वाफेचे ढग बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? घरचं उदाहरण सांगितलं आम्ही. काय म्हणतो आपण त्याला? कंडेन्सेशन म्हणतो. काय म्हणतो? कंडेन्सेशन, सांद्रीभवन. ओके, काय म्हणतो? सांद्रीभवन. चला, क्वेश्चन नंबर 16. What causes the clouds to hit the mountains? हा, ढग पर्वतांना कशामुळे अडतात? कशामुळे अडतात? म्हणजे ढग जे असतात हे ढग काय होतात? ट्रॅव्हलिंग करतात. ढग झाले की मग काय करतात? ट्रॅव्हलिंग करतात. ट्रॅव्हलिंग केलं की मग काय होतं? आता ट्रॅव्हलिंग म्हणजे ते इकडून तिकडे जातात. ढग कशामुळे जातात? वाऱ्यामुळे? बरोबर. पक्ष्यांमुळे जातं? नाही. उष्णतेमुळे जातं की सूर्यामुळे जातं? तर ढग इकडून तिकडे जातात त्याच्यामुळे, वाऱ्यांमुळे. ओके, लक्षात. चला, त्याच्यानंतर द कंटिन्युअस जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम ओकेन टू लँड अँड बॅक. म्हणजे पाणी समुद्रापासून, पाणी आणि पाण्यापासून पुन्हा समुद्र, हे जे आपला प्रवास आहे पाण्याचा, याला आपण काय म्हणतो? याला पवन चक्र म्हणतो? नाही. याला सॉइल चक्र म्हणतो? नाही. याला वॉटर सर्कल म्हणतो? बरोबर. याला लाईफ चक्र म्हणतो. तुमचं डी चूक, तुमचं उत्तर येतं डी. ओके. नंतर जमिनीत मुरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कशाचा वापर आपण करतो? जमिनीच्या आतमध्ये जो आहे त्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी काय करतो आपण? शिफ्ट इंटू द ग्राउंड. जमिनीच्या वर जर काढायचं असेल आपण काय करतो माहिती आहे? हँडपंप. आजकाल हँडपंपचा वापर करतो आपण. मशीन येते, ड्रिल लावते, जमिनीच्या आतमध्ये पूर्ण पाणी मशीन टाकलं की मग काय होते, आपण मोटार टाकतो आणि तो जमिनीतलं साचलेलं पाणी बाहेर काढतो. जमिनीमध्ये दगड असतात मोठे मोठे, लेअर असते, त्या लेअर मध्ये पाण्याचा साठा जमा असते. ठीक आहे. मग आपण बोरवेल करतो आणि त्या बोरवेलनं पाणी काढतो साचलेलं. ठीक आहे. त्यानंतर हँडपंप, डॅम नाही, ओपन नाही, तलाव नाही. उत्तर येतं तुमचं ए. म्हणजे उत्तर आलं ए बी ए. ए बी ए. क्वेश्चन नंबर 19. बिकॉज वॉटर इज इसेन्शियल. म्हणजे सर्व सजीवांना पाणी आवश्यक आहे. फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स. व्हॉट इज हार्ड आल्सो. सर्व सजीवांना पाणी गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याला काय म्हणतो? संपत्ती? नाही. लाईफ? हो. ऊर्जा? नाही. पॉवर? नाही. उत्तर येते बी. क्वेश्चन नंबर 20. डिसाइड ड्रिंकिंग फॉर व्हॉट वॉटर पर्पजेस वॉटर इज इसेन्शियल. पाण्याच्या व्यतिरिक्त, पाणी पितोय आपल्याला माहिती आहे, पण पाण्याच्या व्यतिरिक्त पुन्हा पाणी कशासाठी गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं, पाणी जास्त जर लागत असेल तर शेतीसाठी आणि फॅक्टरीसाठी. पिणे हा आपल्याला पियायला पाणी कमी लागतं, पण मॅक्झिमम पाणी लागतं शेती आणि फॅक्टरीसाठी. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे हा. शेती आणि कारखान्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं, क्वांटिटी. ठीक आहे. खडक बनवणे नाही, वाळू बनवणे नाही, हवा बनवणे नाही. उत्तर येतं ए. सॉइल इज अ primarily, काय म्हणते रे? Primarily. Soil is a primarily a mixture of which substances. Primarily अर्थ मुख्यत्व, मुख्यत्व म्हणजे प्रामुख्याने. ठीक आहे. माती हा प्रामुख्याने कशाचं मिश्रण आहे? मातीमध्ये काय काय राहते? मातीमध्ये हवा आणि पाणी राहते? नाही. मातीमध्ये पाणी आणि लाकूड राहते? नाही. मातीमध्ये वाळू, खडक, धूळ आणि गाळ राहते? बरोबर. काच आणि धातू राहते. ठीक आहे. मातीमध्ये काय राहते? सॅन्ड, रॉक, डस्ट अँड मड. क्वेश्चन नंबर 22. Which of these are the various colors of soil mentioned in the text? Passages मध्ये
कोणकोणत्या मातीचा रंग तुम्हाला दिलेला आहे कुठे त्याचे दिसणार. तर पाठामध्ये कोणतं दिलेलं आहे, ब्ल्यू ग्रीन येलो हे रंग नाही दिले आहेत. त्याच्यानंतर पांढरी जांभळी गुलाबी हाही नाही दिला. रेड ब्लॅक आणि ऍश हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे सिल्वर चंदेरी हे पण नाही आहे. त्याच्यानंतर क्ले लोम अँड सँड आर टाइप ऑफ सॉइल बेस्ड ऑन व्हॉट. चिकण माती, पोयटा माती, वाळू माती हे प्रकार कशावरून ठरतात. चिकण माती माहिती आहे का, चिकण माती ज्याच्यापासून हे बनवतात काय म्हणते मडके वगैरे वस्तू बनवतात चिकण माती म्हणतो. ते एकदम चिकट असते, त्याच्यामधून पाणी निघत नाही, आरपार जात नाही, कारण की ते त्याचे कण एकमेकांना चिपकलेले असतात. आणि वाळू माहित आहे रेती, ठीक आहे. हे जे रेती वगैरे आहे किंवा पोयटा माती आहे कशावरून ठरते, वासावरून ठरते, त्याचे प्रकार नाही, कलरवरून ठरते नाही, पार्टिकल ऑफ साईज त्याचे कण, जेवढे बारीक कण असेल त्याला चिकण माती म्हणतात. जेवढे कणांमध्ये थोडासा ठोकरनेसपणा असेल किंवा जाळनेसपणा असेल त्याच्यावरून पोयटा माती, वाळू माती प्रकार ठरत असते, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट ट्रान्सफॉर्म्स ऑर्डिनरी सॉइल पार्टिकल इनटू द फर्टाइल मृदा. सुपीक मृदा कशामुळे बनते, लहान तुकड्यापासून सुपीक मृदा कशामुळे होते, प्लास्टिकमुळे होते नाही, रंग मिळाल्यामुळे होते नाही, वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषामुळे सुपीक माती होते. हा आपण शिकलेलो आहोत. ते हवा मिसळल्यामुळे होते नाही, इतर ते तुमचं. हाऊ डू वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. हवा आपल्याला कोणत्या स्वरूपात जाणवते, हवा पाण्याच्या स्वरूपात नाही. इथंच उत्तर आहे, ऍज अ वाईन वाऱ्याच्या स्वरूपात हो, मातीच्या स्वरूपात नाही, ढगाच्या स्वरूपात नाही. व्हॉट मस्ट हॅपन फॉर ग्राउंड वॉटर टू इमर्स नॅचरली ॲज अ स्प्रिंग. झरा निर्माण होण्यासाठी काय आवश्यकता आहे, झरा 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 झरा. आता झऱ्याबद्दल आपण मागच्या स्लाइड मध्ये शिकलो. झरा कुठून निघते, जे साठलेला पाणी असते, जमा झालेला पाणी असते, जमिनीमध्ये असलेला पाणी असते, त्याला झरा तो निघतो काय, तर इव्हॅपोरेशन मुळे निघते का नाही, घर बांधल्यामुळे झरा निघतो का नाही, वॉटर सीपिंग इन टू द ग्राउंड, पाणी जे जमिनीत मुरतं त्याच्यामुळे झरा निघते, ती वारा वाहल्यामुळे झरा निघते नाही. उत्तर येतो डी. ओके. दुसरं, इन व्हॉट फॉर्म डज रेन वॉटर रिटर्न टू द सी. पावसाचे पाणी कोणत्या स्वरूपात समुद्राला परत मिळते, परत पाणी हा समुद्रामध्ये कसा जातो, स्ट्रीम्स अँड रिव्हर्स, ओहोळ नदी. ओके. फक्त भूजल नाही, इव्हॅपोरेशन नाही, ढग नाही, तर इथे तुमचं ए. लक्षात म्हणजे काय आलं, सी बी ए हे तुमचं आन्सर. ओके. व्हॉट इज द स्पेशली रिक्वायर्ड फॉर प्लांट ग्रोथ अँड फार्मिंग. शेतीसाठी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी कशाची गरज असते. फर्टाईल सॉइल, फर्टाईल सॉइलला मृदा म्हणतात, लक्षात ठेवा. सॉइल म्हणजे माती, मृदा म्हणजे काय, फरक समजलं. सॉइल म्हणजे फक्त माती आणि फर्टाईल म्हणजे मृदा. फर्टाईल सॉइल म्हणजे मृदा. उत्तर येते तुमचं मृदा. रॉकची गरज आहे नाही, वाळूची गरज नाही, राखची गरज आहे नाही. पुढील पैकी पूर्णपणे नैसर्गिक घटक कोणता, नॅचरली. पवनचक्की मनुष्य तयार करतं, हँडपंप मनुष्य तयार करतं, धरण मनुष्य तयार करतं, पाऊस हा परिपूर्ण नॅचरली आहे, समजलं. त्यानंतर व्हॉट इज नॉर्मल सॉइल यूज फॉर डेली लाईफ बिसाइड्स फार्मिंग. शेती व्यतिरिक्त मातीचा उपयोग कशासाठी केला जातो, बिसाइड फार्मिंग, शेतीच्या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये कशासाठी केला जातो, इन डेली लाईफ. हवा निर्माण करण्यासाठी मातीचा उपयोग होतो नाही, ढग निर्माण करण्यासाठी होतो नाही, मेकिंग व्हेरियस ऑब्जेक्ट विविध वस्तू बनवण्यासाठी, हे प्युरिफाईंग वॉटर पाणी शुद्ध करण्यासाठी मातीचा उपयोग होतो नाही, विविध वस्तू बनवण्यासाठी पण मातीचा उपयोग होतो. चला, हे झाले तुमचे 30 प्रश्न. त्यानंतर आपल्याकडे हे जे आहेत प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जे पेपर सोडवले ते, तुम्ही जे क्वेश्चन सोडवले त्यांचे आन्सर्स या ठिकाणी 1 to 15 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 16 to
30th. ओके, तर अभ्यास करत राहा, प्रयत्न करा, एक्स्ट्रा वर्क करा, जास्तीचा वेळ द्या, दिवस कमी आहेत. ओके, चला भेटू पुन्हा. ओके, टेक केअर, बाय बाय.